नाही द्या होते फोटो होते
सर काय सांगाल, आज सातारा स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. 15वा सातारा स्वाभिमान दिन साजरा होत आहे, काय भावना आहेत? नमस्कार. आज सातारा शहराच्या वतीनं एक आनंदाचा दिवस आहे. राजधानी साताराचा किल्ले अजिंक्यतारा इथे सातारा स्वाभिमान दिनाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. सातारा किंवा अजिंक्यतारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरनं हे स्वराज्य साम्राज्यामध्ये रूपांतरित झालेलं होतं. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणण्याचं कार्य स्वराज्य विस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस प्रत्यक्षात आलेलं होतं. म्हणून या अजिंक्यतारा किल्ल्यावर पूर्वीप्रमाणेच राजसदर आणि इतर सर्व वास्तू पुनर्निर्माणाचं कार्य राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे. या सातारा शहराच्या स्थापना दिनानिमित्त स्वाभिमान दिनानिमित्त सातारा शहरातील सातारावासियांना, सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षांपासून सांगितलं जातं या ठिकाणी राज्य सदरचं काम होणार आहे, तर ते कधीपर्यंत चालू होईल आणि काय प्रस्ताव मंजूर झाला? मी यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने याला मान्यता दिलेली आहे. जवळपास 135 कोटींचा आराखडा आहे. या आराखड्यामध्ये संपूर्ण तटबंदी असेल, वॉकवे असतील, राजसदर असेल, त्यामध्ये AR-VR सादरीकरण असेल, सर्व तलाव असतील आणि बागा असतील, या सर्वांचा समावेश आहे. निश्चितपणे आता हायपॉवर कमिटीने याला मान्यता दिलेली आहे. लवकरच याचा समावेश आपल्या बजेटमध्ये पण होईल आणि मान्यता येईल आणि त्यानंतर टेंडर आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण वेगवेगळी कामं यापूर्वीही हाती घेतलेली आहेत. त्यामुळेच किल्ल्यापर्यंत येणारा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीट झालेला आहे. किल्ल्यापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर लाईटची व्यवस्था झालेली आहे. किल्ल्याच्या महाद्वाराची जी काही पूर्वी पडझड झालेली होती त्याचीही दुरुस्ती आता झालेली आहे. काही तटबंदी दुरुस्त झालेली आहे आणि किल्ल्यावर वॉकवेचं कामही आता सध्या चालू असलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण आता ह्या किल्ल्याचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण करून किल्ल्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा आराखडा. धन्यवाद. आज आपण सातारा स्वाभिमान दिन अजिंक्यताऱ्यावरती साजरा करतोय. शाहू महाराजांचा आज रोजी राज्याभिषेक झाला होता या गडावरती. हे आपल्या सातारकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि याच गडावरून त्यांनी अटकेपार मराठ्यांचं साम्राज्य पसरवलं होतं आणि सातारा हे यशोमान आहे, इथे यश मिळतं, इथून मोठं होऊ शकता हे त्यांनी सिद्ध केलं आणि इथूनच त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानावरती राज्य केलं होतं. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आज आपण इथं सगळे आलेलो आहोत आणि सर्व सातारकरांनी या दिनी इथं उपस्थिती लावावी. गेले 14 वर्ष सातारा स्थापना दिन समिती यासाठी प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या सहभागी व्हावं हीच अपेक्षा. दादा, गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही अजिंक्यताऱ्यावर श्रमदान करता किंवा लोकांना सहकार्य वगैरे करत असता. इथं बरीचशा सुधारणा सुद्धा तुम्ही करायला हातभार लावलेला. शाहू महाराजांच्या समाधीच्या संदर्भात पण तुम्ही इथं पुढाकार घेऊन मदत केली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी जी काय आवाहन केलेलं किंवा जी काय सांगितलेलं की निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच अजिंक्यताऱ्यावरती सुधारणा करणार, तुमची भावना काय? आपल्यासाठी ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर महाराज शिवेंद्रराजे भोसले यांनी इथे यायला सुरुवात केल्यापासून, या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यापासून त्यांना ह्या जागेची गोडी निर्माण झाली. त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून इथलं कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे पुढील कामं करणं सोपं झालेलं आहे आणि सुरळीत झालेलं आहे आणि त्यांच्यामुळं या ऐतिहासिक वास्तूला उजाळा मिळणार आहे. आम्ही गेले 25 वर्ष यासाठी इथं प्रयत्न करतोय आणि त्याला यश आलं आहे. आणि आज जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या किल्ल्याच्या पुनर्जीवनाचा व पुनर्उभारणीचा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने पूर्वी होतात त्याच पद्धतीने करतायत. याला आधुनिक साधनं वापरतायत, मात्र जुनं रूप ठेवून इतिहासाला उजाळा देतायत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज 12 जानेवारी श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा आज राज्याभिषेक झाला होता. आपल्या ह्या अजिंक्यताऱ्यावरतीच राज्याभिषेक झाला होता आणि या राज्याभिषेकानंतर अटकेपार झेंडे जे मराठ्यांनी फडकवले होते ते या आपल्या श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये अगदी स्वराज्याचं साम्राज्य जर निर्माण केलं असेल तर हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात.
आणि आमचं मोठं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली या अजिंक्यतारा पायथ्याशी शाहूनगर या भागामध्ये राहतो. हा जो इथं दरवर्षी होणारा जो हा राज्याभिषेक सोहळा आहे, तर नक्कीच आमच्या सर्व शाहूनगरवासियांतर्फे या कार्यक्रमाला योगदान असतंच आणि ते देणं आमचं कर्तव्यच आहे. परंतु इथून पुढं सुद्धा या पूर्ण परिसराची काळजी घेणं असेल, या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं असेल किंवा या भागाचं सुशोभीकरण असेल तर या संदर्भात सुद्धा आम्ही सर्वजण शाहूनगरवासी त्याच पद्धतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह यांच्या वतीनं सातत्याने प्रयत्न करत राहू आणि शेवटपर्यंत करत राहू.